नमस्कार, मी प्रियंका गोरड महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आज आपण चर्चा करणार आहोत एका वेगळ्या विषयावरती किसान धन आरोग्य योजना आणि याच विषयासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत किसान धन आरोग्य योजनेचे महाराष्ट्र स्टेट सेल्स हेड देव अर्जुन पाटोळे जे आपल्या सोबत स्टुडिओमध्ये आहेत। तर आपले दुसरे पाहुणे आहेत A3N IT सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर नीरज कुमार पांडे। आपण त्यांचं देखील स्वागत करणार आहोत। खरं म्हणजे दोघांसोबत चर्चा करायची आहे। सुरुवातीला दोघांचंही मनापासून स्वागत करते कार्यक्रमामध्ये। म्हणजे कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी आपण दोघांची देखील थोडक्यात ओळख करून देऊया। जसं म्हटलं मी की हेड देव अर्जुन पाटोळे हे किसान धन आरोग्य योजनेचे महाराष्ट्र स्टेट सेल्स हेड आहेत, शिवाय ते बिझनेस आउटसोर्सिंग प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर देखील आहेत। तसंच ते कॉर्पोरेट ट्रेनर आहेत आणि बिझनेस कन्सल्टंट आहेत। त्याचप्रमाणे या क्षेत्रामध्ये ते गेले 14 वर्ष कार्यरत आहेत। आणि दुसरे पाहुणे जे आहेत ते आहेत A3N IT सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर नीरज कुमार पांडे आहेत। ते गेले 12 वर्ष तंत्रज्ञान आणि प्रोजेक्ट डेव्हलपमेंटमध्ये या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत। तसंच किसान धन आरोग्यम हा प्रोजेक्ट ते पूर्ण देशभरामध्ये राबवत आहेत। खरं म्हणजे दोघांचंही खूप कौतुक आहे, कारण आपले किसान जे आहेत, आपले शेतकरी जे आहेत यांच्यासाठी आपण काम करताय, इतकं छान काम करताय, कौतुकास्पद अशा सगळ्या गोष्टी आहेत। खरं म्हणजे पांडेजी सोबत पण मला बोलायचं आहे, त्यांच्यासोबत पण चर्चा करायची। मात्र सुरुवातीला देव सर मी तुमच्याकडे येते। किसान धन आरोग्यम योजना ही कोणती कंपनी राबवत आहे आणि नेमकी कोणासाठी राबवत आहे, कोणासाठी हा महत्त्वाचा प्रश्न? ओके, आज जसं आपण चर्चा करत आहोत किसान धन आरोग्यम योजना, याच्यामध्ये ते दुसरे प्रमुख पाहुणे आहेत नीरज कुमार पांडे। यांची जी कंपनी आहे A3N IT सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, ही पूर्ण देशभर हा प्रोग्राम राबवत आहे। ओके, याच्यामध्ये स्पेशली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा प्रोग्राम हा शेतकऱ्यांसाठी आहे। जे शेतकरी गरीब आहेत किंवा ज्यांना बऱ्याचशा गोष्टींना अडचणींना जावं लागतं, अशा शेतकऱ्यांना कोणत्या फॅसिलिटीज, कोणत्या सर्व्हिसेस, कोणत्या आपण त्यांना आपल्या कंपनीच्या मार्फत कोणकोणत्या सोयी देऊ शकतो, याच्याबद्दल बऱ्याचशा गोष्टी आपण आज इथं मी तुम्हाला सांगणार आहे स्टेप बाय स्टेप। अगदी 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 नक्कीच। खरं म्हणजे सर या योजनांचा शेतकऱ्यांना कसा फायदा होणार आहे? आता याच्यामध्ये काय की शेतकऱ्यांना आपल्या तालुका लेवलवरती, जिल्हा लेवलवरती प्रत्येक ठिकाणी आपले लोक काम करत आहेत, ज्यांना आपण बिझनेस पार्टनर म्हणतोय। ते जाऊन त्या शेतकऱ्यांना या किसान धन आरोग्यम योजनेबद्दल माहिती सांगणार की याच्यामध्ये कोणत्या कोणत्या सोयी दिलेत। त्यातला पहिला मुद्दा जो आहे की आपण या किसान धन आरोग्यम योजनेमध्ये 3 लाखाचा अपघाती विमा दिलेला आहे, ओके, जो की 5 वर्षासाठी आहे। दुसरा आपण त्यांना फायदा देतोय तो म्हणजे आरोग्य विमा, तो देतोय आपण वार्षिक 25,000 रुपये, हे असेल 3 वर्षासाठी। तिसरा आहे त्याच्यामध्ये आपण त्यांना लोनची सुविधा दिलेली आहे। लोन ही आहेत की तुम्हाला 1 वर्षानंतर, म्हणजे आज त्याच्यामध्ये एक स्मार्ट कार्ड काढायचं आहे, त्याच्यासाठी आपले तालुका स्तरावरती असणारे जे एजंट आहेत ते त्यांना मदत करणार आहेत। बरोबर। मग त्याच्यामध्ये ते माहिती दिल्यानंतर त्यांचं कार्ड झालं की 1 वर्षानंतर त्यांना त्याच्याबद्दल सोयी मिळायला सुरुवात होईल। चौथी गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये त्यांना क्रॉप इन्शुरन्स आहे। क्रॉप इन्शुरन्सचा फायदा कसा होणार आहे, म्हणजे ज्याला आपण म्हणूया पीक विमा। तर महत्त्वाचं की शेतकरी ज्यावेळेस त्याच्या शेतीचं नैसर्गिकरित्या काय नुकसान झालं आणि त्याच्यासाठी त्याला शेतामध्ये 1 एकरामध्ये की त्याला 50,000 रुपये खर्च आला होता, तर हा खर्च त्याला 3 पटीनं भरपाई म्हणून मिळेल। मग त्याच्यासाठी प्रोसेस कुठं होणार की त्या शेतकऱ्यानं जे काय त्याच्या नुकसान झालेलं आहे, त्याचा खर्च जो आहे, एक्सपेन्सेस आहे, त्याची लिस्ट एका फॉर्म ऑनलाईनवरती सबमिट करायचा आहे। त्याला आपला एजंट मदत करेल, त्याच्या माध्यमातून ती प्रोसेस होईल। हे पहिले 5 मुद्दे आहेत। याच्यानंतरचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की ते जे शेतकरी दोज आर कमिंग अंडर पुअर्टी किंवा पुअर फार्मर्स म्हणूया, किंवा ज्यांची शेती 4.5 एकराच्या आत आहे, 1, 2, 3 अल्पभूधारक शेतकरी म्हणू आपण, ज्यांना आपण असं म्हणू शकतो, किंवा ज्या शेतकऱ्यांनी दुसऱ्याची शेती भाडे तत्वावर पिकवण्यासाठी घेतलेली आहे, अशा शेतकऱ्यांसाठी वर्षाला 12,000 रुपये मिळणार आहेत। म्हणजे 2 महिन्याला 2,000 रुपये गुणुले 6 महिने असे त्यांना वर्षाला 12, हे 2 वर्षासाठी 24,000 मिळणार आहेत। त्यानंतर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा मुद्दा काय की आज आपल्याला शेती ही नैसर्गिकरित्या सेंद्रिय खतांचा वापर करून करावी, म्हणून याच्यासाठी पण त्यांना जवळजवळ भरघोस सूट दिलेलं आहे, डिस्काउंट दिलेला आहे। 50% डिस्काउंट देऊन सेंद्रिय खताचा वापर करावा, याच्यासाठी बऱ्याचशा कंपनी टाईप झालेल्या आहेत, त्यांच्या मार्फत आपण त्यांना त्या गोष्टी प्रोव्हाइड करतोय।
शेवटचा मुद्दा असा आहे की या शेतीमध्ये काम करत असताना आज त्यांना ट्रॅक्टर्स लागतात, शेतीची अवजारं लागतात, तर याच्यासाठी त्यांच्याकडे टोटल रक्कम तेवढी नसते. याच्यामध्ये काय करतोय आपण त्यांना की स्पेशल डिस्काउंट देतोय 5% ते 30% शेतीच्या अवजारांवरती डिस्काउंट देतोय. हे कोणत्या विशिष्ट कंपनीचीच तुम्ही घेतल्यानंतर डिस्काउंट मिळतोय असं नाही आहे. त्याच्यासाठी बऱ्याचशा ज्या काही कंपनी आहेत त्यांच्याकडून हा डिस्काउंट दिला जातोय त्यांना. नक्कीच. एकूणच काय तर संरक्षण विमा मिळतोय, पीक विमा मिळतोय आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी तितकंच हे फायद्याचं आहे. असं असताना सर आपण उल्लेख केला होता की एक फॉर्म आहे जो फॉर्म भरून दिल्यानंतर शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ घेता येऊ शकतो. मात्र त्या फॉर्मसोबत आणखी काही इतर कागदपत्र देखील गरजेची आहेत का? नक्कीच. कोणत्याही शेतकऱ्याला ज्या वेळेस या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी पहिलं त्याला त्याचं आधार कार्ड, त्यानंतर त्याचं पॅन कार्ड, तिसरं आहे त्याचे 2 फोटो आणि 7/12चा उतारा ज्याच्यामध्ये त्याचा गट क्रमांक दिलेला असतो. हे सर्व डॉक्युमेंट्स आपल्या तालुका स्तरावरती काम करत असणाऱ्या त्या बिझनेस पार्टनरशी भेटायचं आहे. त्यांना ते डॉक्युमेंट सबमिट करायचे. ते ऑनलाईन ते सबमिट करतील. त्याच्या एक 10 मिनिटामध्ये त्यांना तो फॉर्म भरल्यानंतर सबमिट केल्यानंतर रिलेटेड ती इन्फॉर्मेशन लगेच त्यांच्या मेसेजवर येते. ओके. मात्र एक महत्त्वाचा प्रश्न असतो की या सगळ्या योजना आहेत, इतका छान शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे, असं असताना या नोंदणी नेमक्या कुठे करायचा हा एक महत्त्वाचा प्रश्न असतो आणि यासाठी आपल्या कंपनीद्वारे देखील काही सुविधा देण्यात आलेल्या आहेत का? आहेत. नक्कीच. याच्याबद्दल आपण काय, जसं मी तुम्हाला सांगितलं, तालुका स्तरावरती, जिल्हा स्तरावरती प्रत्येक ठिकाणी आपली लोक आहेत. बरं. ते त्यांना हेल्प करतायत. त्यांना म्हणजे डायरेक्ट कंपनीच्या वेबसाईटला जाऊन फॉर्म भरायचा असं नाही आहे, कारण बरेचसे शेतकरी हे तेवढे शिकलेले नाही आहेत. मग त्यांना आपले जे असिस्टंट आहेत, जे बिझनेस पार्टनर ज्यांना आपण एजंटी म्हणतो, ती लोक त्यांना मदत करतील, व्यवस्थित या योजनेबद्दल माहिती सांगतील, त्यांना कोणते कोणते फायदे मिळणार आहेत किंवा याच्यानंतर कुठे अप्लाय करायचे आहे, पॉलिसी नंबर मिळणार आहेत, त्याच्या थ्रू ही प्रोसेस आपण पुढे घेत आहोत. खरं म्हणजे तरुण शेतकरी वर्ग आपल्याकडे आहे आणि त्यांच्याकडनं जे काम केलं जातंय किंवा नवनवीन जे प्रयोग शेती संदर्भातले केले जातात हे अगदीच कौतुकास्पद आहे आणि पारंपरिक शेतीपेक्षा अत्याधुनिक शेतीकडे आता हा तरुण शेतकरी वर्ग जो आहे तो वळाल्याचं पाहायला मिळतं. अशा वेळेला अवजारं तितकीच महत्त्वाची असतात. त्यामुळे शेतीसाठी लागणारी अवजारं जी आहेत ती खरेदी करण्यासाठी त्याच्या डिस्काउंटसाठी नेमकी कशा पद्धतीची प्रक्रिया आहे सर? आता बऱ्याच वेळा काय होतं की शेतकऱ्यांना एखादं शेतीचं अवजार घ्यायचं असेल तर ते एखाद्या शॉपला जातात किंवा तिथला जो व्यापारी असेल, दुकानदार असेल, त्यांच्याकडे जातात. ते विचारतात की हा जो अवजार आहे ते किती पैशात मिळतं. तर या केसमध्ये काय करायचं आहे, हे डिस्काउंट मिळण्याची जी प्रोसेस आहे की त्यांनी जाऊन तिथून कोटेशन घ्यायचं आहे. जसं आपण ट्रॅक्टर आणण्यासाठी, 2 व्हीलर घेण्यासाठी किंवा कार घेण्यासाठी जातो, कोटेशन घेतो, तसं कोटेशन घेऊन यायचं आहे. ते आल्यानंतर आपल्या परत त्या एजंटकडे जायचं आहे, तालुका स्तरावरती आहेत ते, त्यांना ते सबमिट करायचं आहे. ते ऑनलाईन सबमिट करतील. तो डेटा जातो सरळ कंपनीकडे, E390 सर्व्हिसेसकडे. तिथून तो त्याचे ऑलरेडी घेतलेले डॉक्युमेंट्स आणि ते अवजाराबद्दलचं हे सर्व कलेक्ट केले जातात आणि ते कंपनी पुढं प्रोसीड करते आणि 15-20 दिवसाच्या आत त्यांना ते डिस्काउंट पण भेटून जातो. नक्कीच. खरं म्हणजे आपण सध्या पाहतोय की शेतकऱ्यांवरती संकट यायला लागलेत. म्हणजे कालपरवाच्याच गोष्टी आहेत. दुबार पेरणीचं संकट असेल किंवा अतिवृष्टीचं संकट असेल, म्हणजे संकट थांबतच नाहीयेत. अशामध्ये शेतकऱ्यांच्या हातामध्ये 4 पैसे टिकणं देखील खूप कठीण झालेलं आहे. तर किसान कार्ड जे आहे तितकंच फायद्याचं आहे. याची वैधता सर काय आहे? किती दिवसांची? किसान कार्ड जे आहे ते 3 वर्षासाठी आहे. बरं. पण याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट काय की तुम्ही एकदा नोंदणी केली की त्याला प्रत्येक वर्षी तुम्हाला रिन्यूअल करायचं असं नाही आहे. बरं. ते तुम्ही आज केलं की इथून पुढे 3 वर्ष, 3 वर्षानंतर रिन्यू करायचं. हां. नक्कीच. खरं म्हणजे सर ही प्रोसेस कशा पद्धतीची आहे? कारण अनेक वेळेला शेतकऱ्यांना ही प्रोसेसच माहीत नसते आणि अशा वेळेला त्या गोष्टीचा लाभ घेता येत नाही, त्या गोष्टीपासून वंचित शेतकरी वर्ग असल्याचं पाहायला मिळतं. तर त्याची प्रोसेस कशी? याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय की रोजगाराची संधी उपलब्ध केलेली आहे कंपनीने. त्याच्यामध्ये मुद्दा म्हणजे काय की आपला तालुका स्तरावरती जो काम करतोय त्या व्यक्तीला भेटला की ते सर्व त्याला सांगतात की हे डॉक्युमेंट्स द्या, हे तुम्हाला एवढ्या वर्षासाठी हे व्हॅलिडिटी राहते. प्रत्येक वेळेस काही होऊ द्या, त्यांचं क्रॉप इन्शुरन्सचा इश्यू असू द्या किंवा त्यांचा क्लेमचा असू द्या, इन्शुरन्सचा असू द्या किंवा सबसिडीचा असू द्या, ते प्रत्येक ठिकाणी त्यांनी फक्त अप्रोच करायचे तालुका स्तरावरती काम करत असलेल्या व्यक्तीशी. वेळोवेळी त्यांना ते मदत करण्यासाठीच तिथं आहेत आणि दॅट्स देअर रिस्पॉन्सिबिलिटी टू डू इट.
तर ते त्यांना व्यवस्थितपणे तिथं गाईड करतील. नक्कीच. खरं म्हणजे आजकाल आपल्याला हवं असतं ते म्हणजे सेंद्रिय भाजीपाला असेल, सेंद्रिय फळं असतील, ती आपल्याला हवी असतात. मात्र ती पिकवण्यासाठी देखील तशा पद्धतीची उपाययोजना करावी लागते. महत्त्वाचं असतं ते म्हणजे सेंद्रिय खतं आणि ती कधी, कुठे, कशी मिळणार या प्रश्नाकडे वळायचं. मात्र त्याआधी घेऊयात छोटासा ब्रेक. खरं म्हणजे आता कार्यक्रमाचा हा दुसरा टप्पा आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्यासोबत असणार आहेत नीरज कुमार पांडे, जे दिल्लीवरून जोडले गेलेले आहेत. स्वागत आहे कार्यक्रमामध्ये. पांडे जी, किसान धन आरोग्यम योजना को फंडिंग कौन कर रहा है? क्योंकि ये योजना जो है बहुत बेहतरीन है, ये योजना जो है फार्मर के लिए उतनी ही अच्छी है, तो उसके फंडिंग के बारे में आप क्या कहेंगे? मैम देखिए, इसमें फंडिंग हम अलग अलग एनजीओ हैं, हमारे पास 920 एनजीओ तो हमारे साथ जुड़े हुए हैं और इसमें तकरीबन 1000 कंपनियां हैं जो उन 920 एनजीओ को फंडिंग कर रही है और हम इसको बस किसानों तक पहुंचाने का काम कर रहे हैं। पांडे जी, बीमा योजना जो है, बीमा योजना कौन से कंपनी से है? ये कंपनी के बारे में जानकारी मिलेगी तो अच्छा रहेगा। देखिए, इसमें अभी करंटली में 3 कंपनियां जुड़ी हुई हैं। एक तो यूनाइटेड है, फ्यूचर इंश्योरेंस है और एक और कंपनीज है जिनका हमारे पास प्रपोजल आया हुआ है पर वो अभी अंडर प्रोसेस है। तो वो सही रहेगा, मतलब एक्चुअली हम चाहते हैं कि किसानों को इजीली सारा चीज मिले, इसलिए हम उनको बोल रहे हैं कि आप प्रोसेस इजी करो, देन हम आपको ऐड कर लेंगे। लेकिन अभी करंटली यूनाइटेड इंडिया और फ्यूचर ग्रुप। सर जी, और एक इम्पॉर्टेंट क्वेश्चन है, वो है कि किसान को जो बैंक से लोन मिलने वाला है वो बैंक कौन सा है और कितना और क्या इंटरेस्ट से ये लोन जो है वो किसान को मिलने वाला है? देखिए, बैंक इसमें नहीं है, इसमें नबार्ड है। नबार्ड जो है किसानों को लोन कर रही है। इसमें जो इंटरेस्ट रेट है 9%, 6% से स्टार्टिंग है। अच्छा। जैसे किसान का फ्लक्चुएशन 6% मिनिमम है और 8%, 8.5% मैक्सिमम है। और सब्सिडी के बारे में भी जानना चाहती हूँ, किसान को कितनी सब्सिडी मिलने वाली है? सब्सिडी देखिए, इसमें सब्सिडी के लिए क्या है, उनको डॉक्यूमेंट जो परचेज करेंगे वो ओनली हमारे पास 2 तरह की सब्सिडी है। एक तो एग्रीकल्चर इक्विपमेंट सब्सिडी है और एक ऑर्गेनिक फर्टिलाइजर सब्सिडी है मैम। तो जो एग्रीकल्चर इक्विपमेंट सब्सिडी है वो आपको आप ट्रैक्टर है या जो सब्जी काटने की मशीनें होती हैं उसको आप परचेज करोगे, उसका बिल अपने पोर्टल पे आप अपलोड करोगे या आप खुद भी कर सकते हो। फार्मर खुद भी अगर थोड़ा भी एजुकेटेड है तो वो कर सकता है। अदरवाइज हमारा जो एजेंट होगा उसके तालुका लेवल पे, उसको वो जाके अपना सारा डॉक्यूमेंट देगा, वो उसको लॉगिन करके अपलोड कर देगा। 10 to 20 डेज, मैक्सिमम 30 डेज के अंदर अंदर उसके लिंक्ड खाते में वो पैसा आ जाएगा जो भी उसका सब्सिडी का होगा। इसमें हम हाँ, वो देव सर के साथ मैंने कुछ देर पहले ही बातचीत की। उन्होंने कहा है कि किसानों को बहुत सारे औजार जो है वो मिलेंगे, तो कौन से औजार किसानों को मिलेंगे, कौन से कंपनी के रहेंगे, क्या डिस्काउंट ऑफर रहेगा? वो उनकी रिक्वायरमेंट के ऊपर है। हमारा उनमें कोई फाउंडेशन नहीं है कि आपको यही औजार रखने, बस वो फार्मर से रिलेटेड होनी चाहिए। मतलब आप 2 व्हीलर परचेज करके नहीं कर सकते कि आपको इसको लेना है। अगर वो फार्मर से रिलेटेड है, लाइक फवाड़ा तक, इसमें अगर आप सब्सिडी लेने के तो वो फवाड़ा तक का सब्सिडी है। और बड़े तो ट्रैक्टर हैं, हार्वेस्टर हैं, वाटरिंग के लिए पंप्स हैं, पाइप्स हैं, मतलब बहुत सारे एग्रीकल्चर इक्विपमेंट्स हैं। और ये जो सब बात कर रहे, मतलब मी आता पांडे सरांबरोबर गप्पा मारल्या आणि खूप छान वाटलं त्यांच्याबरोबर बोलून, कारण खूप गोष्टी ज्या आहेत त्यांनी देखील खूप छान पद्धतीने मांडल्या. खरं म्हणजे जे मगाशी आपण म्हणत होतो ते म्हणजे ऑर्गॅनिक फूड, सेंद्रिय पदार्थ जे आहेत ते आपल्या आरोग्यासाठी तितकेच चांगले असतात. मात्र ही खतं जी आहेत सेंद्रिय फळभाज्यांसाठीची, ती खतं नेमकी या शेतकऱ्यांना कुठे मिळणार आहेत, कशी मिळणार आहेत? तर याच्यामध्ये काय की तालुका लेवलवरती आपला व्यक्ती प्रतिनिधी काम करतोय. हो. तिथं काही दिवसानंतर आपली एजन्सी सुद्धा असणार आहे तिथं, किंवा आपण यांची जे रिक्वायरमेंट आहे किंवा यांचे जे काही रिक्वायरमेंट येईल की यांना एवढी एवढी खतं हवी आहेत, तर त्याची लिस्ट आपण डायरेक्ट कंपनींना देतोय. एथरिन सर्व्हिसेसच्या माध्यमातून ते कंपनीला जाते, कंपनी त्यांची ऑर्डर बुक करते आणि ते डायरेक्ट शेतकऱ्याच्या घरी प्रोव्हाइड करते. नक्कीच देव सर, मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येणार आहे. पुन्हा एकदा पांडे जी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सर, यह योजना जो है वो कितने साल तक चलने वाली है?
मैम इसमें हमने तकरीबन 10 करोड़ फार्मर्स को बेनिफिट पहुंचाने का टारगेट रखा है। हम्म, जब तक वो 10 करोड़ पूरा नहीं होता तब तक तो चलेगा नहीं। और 5 इयर्स इसकी वैलिडिटी है। 3 इयर्स तक आप इसमें बेनिफिट ले सकते हो। 2 ईयर एक्स्ट्रा अगर आप बेनिफिट नहीं ले पाते तो 2 इयर्स तक और ये कवर करता है। तो एक किसान को 5 इयर्स तक तो है ही ये बेनिफिट में। और ऑर्गेनिक फर्टिलाइज़र मतलब मैं देव सर से भी अभी उसी बारे में बात की मैंने। तो ऑर्गेनिक फर्टिलाइज़र जो है वो हमारे फार्मर्स को कैसे मिलेंगे, कौन देगा, कौन सी कंपनी का रहेगा, कैसा रहेगा, क्या बताएंगे आप? मैम देखिए इसमें क्या है कि हमने बहुत सारी कंपनियों के साथ टाई अप कर रखा है जो आपके लोकल में होंगे। हम उनसे ही आपको प्रोवाइड कराएंगे ताकि हमारा ट्रांसपोर्टेशन कॉस्ट ज्यादा ना लगे और टाइम भी कम लगे। तो वो हमारा तालुका लेवल का जो एजेंट होगा वही उनको डिस्ट्रीब्यूट करेगा। पांडे जी, मैं आपके पास फिर से आऊंगी, आपको बहुत सारे क्वेश्चन्स मुझे पूछना आहे। फिलहाल मी जाती हूँ देव सर, मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येते। जसं मगाशी आपण सांगितलं ही योजना जी आहे ती शेतकऱ्यांसाठी तितकीच फायद्याची आहे, मात्र बेरोजगारी हा देखील आपल्या महाराष्ट्रातला नाही तर आपल्या देशातला एक मोठा प्रश्न आहे। अशामध्ये बेरोजगार तरुणांसाठी रोजगाराची काही संधी आहे का? नक्कीच. आता या कोरोनाच्या काळामध्ये तर बेरोजगारी झपाट्याने वाढलेली आहे. तर या काळामध्ये काय करतोय आपण की स्टेट लेवलवरती जे आमचे सतीश सर आहेत ते प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यामध्ये ते चर्चा करतायत व्यक्तींशी. दोज हु आर इंटरेस्टेड, जे इंटरेस्टेड आहेत अशा लोकांना ते बोलतायत, त्यांचं काउन्सिलिंग करतायत. हा योजना राबवत असताना त्यांना कोणते कोणते बेनिफिट मिळणार आहेत असे त्याच्यासाठी सेमिनार्स ठेवतोय आपण, स्पेशल ट्रेनिंग्स ठेवतोय. त्याच्या माध्यमातून हे योजनाही समजून सांगतोय. त्याच्या बदल्यात त्यांना मिळणारा मोबदला तो काय असेल असं आपल्या महाराष्ट्रात जसं सांगितलं की 358 तालुके आहेत, 36 जिल्हे आहेत. तर 36 जिल्हे आणि 358 तालुक्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आपले लोक आणि सतीश सरांच्या माध्यमातून आपण तिथं वर्क करतोय. नक्की सर, या सगळ्या रोजगारांना म्हणजे हे जे सगळे उमेदवार येणार आहेत त्यांना आपण कशा पद्धतीने ट्रेनिंग देणार? ट्रेनिंग म्हटलं की पहिलं त्यांचं माइंड प्रोग्रामिंग. इंटरेस्ट तर असतो पण ॲक्च्युली नॉलेज, प्रोडक्टबद्दलचं नॉलेज माहीत नसतं. त्याच्या बदल्यात आपण काय केलं आहे की जिल्हा स्तरावरती, रिजन स्तरावरती आणि स्टेट स्तरावरती असे ट्रेनिंगचे मॉड्यूल्स तयार केलेले आहेत. त्याच्यासाठी सेल्स हेड म्हणून आपल्याकडे काही एक्सपर्ट आहेत. ते त्यांना त्या रिजनमध्ये जाऊन, त्या जिल्ह्यामध्ये जाऊन, त्या तालुक्यामध्ये जाऊन त्यांना ट्रेनिंग देणार आहेत. आणि हे ट्रेनिंग 1 ते 2 दिवसाचं राहणार आहे, ज्याच्यामध्ये प्रोडक्ट नॉलेज, हाऊ टू टॉक टू पीपल, व्हॉट आर देअर बेनिफिट्स, देअर म्हणजे शेतकऱ्यांचे बेनिफिट्स, हाऊ टू इंट्रोड्यूस देम, त्यांना कसं इंट्रोड्यूस करावं याच्याबद्दल प्रॉपर आणि सिस्टमॅटिक पद्धतीनं आपण त्यांना ते ट्रेनिंग देतोय. आणि ते 1 ते 2 दिवसाचं राहील. मैं फिर से पांडे जी आपके पास आती हूँ। आप फार्मर्स के लिए इतने सालों से काम कर रहे हो और फार्मर्स के तक मतलब फार्मर्स को ये सब जानकारी होनी चाहिए, ये जो सारी योजना है उनके बारे में उनको कुछ तो मतलब इन्फॉर्मेशन जो है वो उनके यहाँ पे देना चाहिए, तो उसका प्रोसेस कैसा है? उसके लिए देखिए हमने यूट्यूब्स हैं, लोकल में हमारे जो प्रतिनिधि थे उनको हमने बोला है कि आप आइए फार्मर से बात कीजिए। इसके लिए अभी जो सर बात कर रहे थे, टीम्स वगैरह हैं जिनको हम ट्रेनिंग दे रहे हैं कि कैसे आप इस प्रोजेक्ट को किसानों तक पहुंचाएं, क्योंकि किसान जब तक अवेयर नहीं होगा वो हमारे प्रोजेक्ट में जुड़ेगा नहीं। जब तक जुड़ेगा नहीं हम उसको बेनिफिट कैसे दे पाएंगे? तो उसके लिए बहुत सारे तरीके हैं हम कर रहे हैं, जैसे पेपर एडवर्टाइजमेंट है और लोग से मिलना, बताना लोगों को कि आप बताओ क्या इसमें फायदे हैं, कैसे आप फायदा ले सकते हैं। ट्रेनिंग चल रही है मैम, जल्दी सभी लोगों को अवेयरनेस करा दिया जाएगा। और आप लोग हैं ही, अगर आप मीडिया सपोर्ट करिएगा तो और जल्दी अवेयरनेस। आपके फ्युचर प्लॅन के लिए हमारे पूरे टीम की तरफ से आपको बेस्ट विशेष आहे सर. तुम्ही पण इथे आलात, इतकं छान मार्गदर्शन केलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खरं म्हणजे शेतकऱ्यांसाठी ही योजना राबवली जाते आहे, शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी. खरं म्हणजे आपले ही सगळी तरुण मंडळी जी आहेत ती खूप छान पद्धतीने काम करतात आणि तुम्हाला पुढे असंच यश प्राप्त होत राहो हीच आमच्या संपूर्ण टीमकडून आपल्याला शुभेच्छा देते. आणि कार्यक्रमामध्ये इथेच थांबते, पुन्हा भेटणार आहोत नवीन विषयासह अधिक माहितीसह. आज मात्र इथेच तुमची रजा घेते. नमस्कार.